तसं तर आमच्या घरात मॅगी किंवा इप्पी नूडल्स किंवा पास्ता असे पदार्थ जास्त बनवले नाही जात. जास्त तर 2-3 महिन्यातून एकदा आम्ही बनवतो. तर मुलांना सर्दी झालेली आणि त्यांना काय खाऊ नव्हतं वाटत, म्हणून म्हणलं त्यांच्यासाठी मॅगी करावी. तर मी त्यांना मॅगी सांगितली होती. त्यांनी इप्पीचे पॅकेट्स आणले होते. तर इप्पी असो किंवा मॅगी, तर ह्या नूडल्स बनवण्याची मी परफेक्ट रेसिपी तुम्हाला सांगते. उकळत्या पाण्यामध्ये हे पॅकेट फोडून नूडल्स टाकायचे आणि जास्त वेळ उकळू द्यायचं आणि वरती जे फेस आलेलं पाणी येतं ते पाणी काढून टाकायचं. ते पाणी, त्यामध्ये खूप स्टार्च असतात आणि त्यामुळे ॲसिडिटी वगैरे होण्याची शक्यता असते, म्हणून ते पाणी काढून टाकायचं. वरून गरम पाणी घालायचं किंवा गारही पाणी त्यामध्ये घालू शकता. छान असं शिजवून घ्यायचं कमी पाण्यामध्ये आणि मग नंतर वरनं थोडंसं मी झाकण टाकून शिजवून घेतलं तर खूप छान अशी इप्पी तयार होते. जास्त आम्ही बनवत नाही, कधीतरी बनवते, पण मी अशीच बनवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.